मुंबई पाठोपाठ पुण्यात सुद्धा नालेसफाईचा मुद्दा हा ऐरणीवर आल्याचं चित्र आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून देखील परिस्थिती जैसे थेच आहे। आंबिलओढा परिसरामध्ये लक्ष्मीनारायण टॉवर समोरून वाहणाऱ्या नाल्याचं हे रूप आहे। 2019 साली अशाच एका मुसळधार पावसानं या सोसायटीमधील नागरिकांचं तब्बल 90 लाख रुपयांचं नुकसान झालेलं होतं। पुणे महानगरपालिकेकडे वारंवार मागणी करून सुद्धा या ओढ्यालगत असणाऱ्या या सोसायटीमधील नागरिकांना आजही पावसाळ्यामध्ये भीतीच्या छायेखाली वावरावं लागतंय। या सगळ्या संदर्भात इथल्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आपण पाहतो आहोत की पुणे महानगरपालिकेच्या कामाचा बोजवारा कसा उडला आहे हे या पावसाळ्यात पुन्हा एकदा दिसून आलेला आहे। पुन्हा एकदा हा शब्द मी याच्यासाठी वापरतोय की प्रत्येक वर्षी नाले सफाई करता टेंडर काढलं जातं, कोट्यवधी रुपये खर्च केला जातो, मात्र जी परिस्थिती आहे ती तशीच आहे। मग हे जे खर्च केलेले पैसे आहेत ते नक्की जातात कुठे? प्रत्यक्षात आपण जर पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जर सर्वे केला तर निश्चितच आपल्याला हे पैसे हे निश्चित जातात कुठे, खऱ्या अर्थाने काम होतंय का, या सगळ्या बाबतीत प्रश्न पडतील। असाच प्रकार आंबिलओढ्याजवळ आपल्याला पाहायला मिळते। इथल्या एका सोसायटीमध्ये मी आहे आणि इथे जे नाले सफाईचं काम आहे त्याच्याकरिता 14.5 कोटी रुपये हे खर्च झालेले आहेत, मात्र नाले सफाई ही झालेलीच नाही। आता यावर्षी पाऊस हा मे महिन्यातच सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या कामांचं पितळ हे उघडं पडलेलं आहे। माझ्यासोबत इथले काही नागरिक आहेत। काय सांगाल की आता हे नाले सफाईच्या संदर्भात दरवर्षी आपल्याला काय अनुभव येतो आणि आता काय परिस्थिती? मी या भागात शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो। ह्या विषयामध्ये आंबिलओढा जोडा आहे या भागातला आपण जरी बोललो फक्त तर 3 किलोमीटर नदीपर्यंत हा नाला आहे, मोठा 40 फुटी नाला आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही आत्ता जर व्हिज्युअल आत्ता जरी घेतले तरी राडा रोडा तसाच आहे, म्हणजे नाले साफसफाई केलेलं नाहीये। दुसरं इथे 2 कामं चालू आहेत, एक नाले साफसफाईचं एक टेंडर आहे, दुसरं आहे ते आपल्याला ड्रेनेज लाईनची कामं चालू आहेत। ड्रेनेज लाईनच्या कामात पण यांनी एवढा भोंगळ कारभार केलेला आहे, जसं महानगरपालिकेने दिलेला आहे प्लॅन त्याप्रमाणे काम न करता दुसरीकडे त्यांना पाहिजे तिथं चेंबर टाकतात, तिथे त्यांना सोयीस्कर होईल, इथं खड्डा आहे तिथं जेसीबी अडकतो असे कारणं देतात आणि पाहिजे तसं काम चालू आहे। त्यामुळे काय आलंय, तुम्ही आता नाल्यामध्ये बघितलं नाल्याच्या मधोमध चेंबर टाकलेलं आहे। मधोमध चेंबर टाकल्यावर उद्या पूर आल्यावर ते पाणी कुठं जाणार? 19ला जेव्हा पूर आला तेव्हा आमच्या बिल्डिंगचा एकूण खर्च 90 लाख रुपये झाला। त्यात 6 ते 7 गाड्या वाहून गेल्या। तो त्या ज्या गाड्या 4 व्हीलर वाहून गेल्या ती या मंदिराच्या खालची जी भिंत आहे ती तिथनं वाहून गेल्या। त्यापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय की बाहेरची भिंत बांधून द्या जेणेकरून आम्हाला आतलं काम करता येईल। पण दरवर्षी काय होतंय की 1-2-3 दिवस काम चालतं, फोटो सेशन होतं यांचा आणि त्याच्यानंतर हे गायब होतात। आत्ता 2 टेंडर आम्हाला परवा कळले जेव्हा अधिकारी आले की काही माध्यमांमार्फत इथं नाल्याचे फोटो गेले आणि ह्याच्यामध्ये आणि त्या अधिकाऱ्यांबाबत 2 टेंडर हा विषय आला। तेव्हा दुसरं टेंडर कुठलं तर दुसरं टेंडर होतं नाले सफाई। पण नाले सफाई त्या दिवसापर्यंत तर काही चालू झाली नव्हती। माध्यमांमध्ये जेव्हा पडलं तेव्हा ठेकेदार आला आणि त्याला ह्या पावसात काम करायला काही चान्सच मिळेना। अशी जर परिस्थिती असेल तर आम्ही टॅक्स यासाठी पे करतोय का? राजकीय लोक असेल, प्रशासकीय लोक असेल, आयुक्त लोक असेल, यांनी दरवर्षी जर आंबिलओढा ह्याचप्रमाणे राहत असेल तर त्याच्यावरती तुम्ही तो जो काही वित्त आहे म्हणजे बजेट आहे ते टाकूच नका ना, राहून द्या असंच। कारण बजेट 0 जरी ठेवलं तरी हीच परिस्थिती राहणार आणि बजेट चांगलं केलं तरी हीच परिस्थिती राहणार। कारण नाल्याची लाईन जेव्हा सिवेज लाईन हे जोडतात, गेले 6 वर्ष यांची सिवेज लाईन 2 पाईप टाकलेत, 3रा पाईप नाहीचे, नाल्यामध्ये पाणी येतच आहे परत। असा हा गलथान कारभार आहे। आणि आत्ताही देखील जे आपण पाहिलं नाला ज्या पद्धतीने वाहतोय, मुसळधार पाऊस कोसळतोय, 2019 साली त्यांनी त्याचं रौद्र रूप पाहिलं होतं, इथल्या लोकांनी ते नुकसान सहन केलं होतं। आता देखील तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुणे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। आंबिलओढ्यातली ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवलेली आहे, ज्या ठिकाणी यापूर्वी नागरिकांनी या पावसाचं हे सगळं रौद्र रूप आणि नुकसान हे सहन केलेलं आहे। आता तरी पुणे महानगरपालिकेला जाग येणार का, हाच खरा प्रश्न आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।